आणि यानंतर कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुण्याचे संचालक अजित गिजरे यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूयात. नमस्कार. भारतातल्या सगळ्यात जुन्या कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे म्हणजे द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यातर्फे सर्व भाविकांचं मी हार्दिक स्वागत करत आहे. पुण्यातील गणेशोत्सव हा ऐतिहासिक अनेक कारणांमुळे आहे. पुण्याच्या मिरवणुकीमध्ये प्रथम स्थानी म्हणजे अग्रस्थानी असणारा कसबा गणपती हे ऐतिहासिक महत्त्व दाखवतं. कसबा गणपती हा 1640च्या आसपास केव्हा तरी राजमाता जिजाऊबाई आणि शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेला हा गणपती आहे. असं ऐतिहासिक महत्त्व असलेला गणपती पुण्याच्या मिरवणुकीत अग्रस्थानी असतो म्हणजे या मिरवणुकीचे तुम्हाला ऐतिहासिक महत्त्व निश्चित समजून जाईल. दुसरा विषय असा आहे की 1892 साली श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती स्थापन केला. म्हणजे हा गणपती जो घराघरांमध्ये बसणारा होता तो प्रत्यक्ष चौकामध्ये रस्त्यावरती स्थापन केला गेला. याच्या मागे क्रांतिकारांची बैठक, त्याच्यामध्ये मागं विचार असलेला सामाजिक ऐक्य, त्याच्यानंतर राजकीय काही कारणं असू शकतात. या सर्व गोष्टींचा विचार करून भाऊसाहेब रंगारी हे जे क्रांतिकारकांना मदत करणारे होते आणि स्वतः क्रांतिकारक होते, त्यांनी तो स्थापन केलेला गणपती. या गणेशोत्सवाचा प्रचार आणि प्रसार लोकमान्य टिळकांनी केला. त्याच्यानंतर पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये हा गणेशोत्सव जोमाने सुरू झाला आणि तो राजकीय चळवळीचे कारण बनला. स्वातंत्र्याची बीजे बहुतेक तरी याच गणेशोत्सवात रुजली गेलेली आहेत असं म्हणावयास काही हरकत नाही. लोकमान्य टिळकांनी त्याच्यानंतर सर्वसामान्यांना कर्ज मिळावीत म्हणून काही विचार मांडलेले होते. तोच विचार पुढे घेऊन कॉस्मॉस बँकेचे प्रथम संचालक जे होते तात्यासाहेब केळकर आणि बाकी या लोकांनी कॉस्मॉस बँकेची 1906 साली स्थापना केली. आज पुण्यातल्या गणेशोत्सवाला 132 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 133वं वर्ष सुरू आहे. तर कॉस्मॉस बँकेला 119 वर्ष कंप्लीट होऊन 120वं वर्ष सुरू आहे. या अर्थाने कॉस्मॉस बँक देखील पुण्याच्या गणेशोत्सवाशी जोडली गेलेली आहे असे मी नमूद करू इच्छितो. हा गणेशोत्सव ऐतिहासिक जसा आहे तसा तो अनेक सामाजिक उपक्रमांना मदत करणारा असा आहे. आज जी पुण्यातील मंडळं दिसत आहेत, गणेशोत्सव मंडळं दिसत आहेत, ती फक्त देखावे उभी करत नसून आज जिवंत देखावे पण उभी करतात आणि त्या जिवंत देखाव्यांतर्फे आपलं इतिहास लोकांपर्यंत, आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अथक प्रयत्न करत आहेत. एवढंच नव्हे तर सामाजिक उपक्रमांमध्ये गरीब अनाथ मुलांसाठी आणि अनेकांना अनेक प्रकारची मदत करण्यामागे हीच गणेशोत्सव मंडळं आहेत. या गणेशोत्सव मंडळांमुळे संगीत असेल, नाट्य असेल, शिल्पकला असेल, या सर्व कलांना अतिशय मदत झालेली आहे. आज जी गणेशोत्सव देखावे असतील, गाण्यांचे प्रोग्रॅम असतील, इतर गोष्टी यांना एक व्यासपीठ मिळालेलं आहे. याच्या आधी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या गणेशोत्सवाच्या प्रोग्रॅममध्ये किंवा गणेशोत्सवामध्ये संगीताचे अनेक प्रोग्राम झालेले आहेत. अनेक नवोदित गायक आणि संगीतकार याच व्यासपीठामधून पुढे आलेले आहेत. अनेक लोककला अजूनही जिवंत ठेवण्याचं जे काही कारण असेल तर हे गणेशोत्सव आहे. या गणेशोत्सवामुळे तुम्ही जर बघत असाल तर असंख्य लोकांना प्रचंड प्रमाणात रोजगार निर्माण होतो. असा हा ऐतिहासिक आणि सामाजिक गणेशोत्सव आहे असं मी म्हणेन. सामाजिक ऐक्याची बीजं रोवणारा हा असा गणेशोत्सव हा पुण्याचा नव्हे, महाराष्ट्राचा नव्हे तर देशातील एकमेव द्वितीय असा आहे. जय महाराष्ट्र.